आज आपल्याला आपल्याच मुंबईमध्ये मोर्चा काढण्यासाठी पोलिसांना आम्हाला विनंती करायला लागते की नका जाऊ साहेब, तिकडे लफडी होतील, दगडी मारतील आपल्याच मुंबईमध्ये. अरे आम्ही आलो पहिले इथे, हे आमचं शहर आहे आणि आम्हाला आमच्याच घरामध्ये अगर कोण आव्हान देत असेल आणि तुम्ही त्याच्याबद्दल काय करणार नसाल तर ह्यापेक्षा त्यांच्या समोर नाक रगडा आणि संपून टाका विषय. त्यांचे कसे 5-5 बोंगे वाजतात, कानाला त्रास होतो की नाही? आता त्यांना पण थोडा होऊन दे. भारत माता के, भारत माता के, जय श्रीराम, जय जय श्रीराम. आणि त्या जिहाद्यांना ज्या भाषा कळते त्या भाषेमध्ये पण बोलणार, म्हणून त्याची काही चिंता करू नका. अब्दुल होया आफ्ताब, सबने पड़ी एक किताब. अब्दुल होया आफ्ताब, सबने पड़ी एक किताब. दुर्गा बंधु काली बन, कभी न बुरके वाली बन. दुर्गा बंधु काली बन, कभी न बुरके वाली बन. आपल्या इकडच्या हिंदू समाजाला ताकद दाखवण्यासाठी आणि देण्यासाठी आपण आज इथे उपस्थित आहोत. जेवढे बांगलादेशमध्ये रोहिंगे आणि बांगलादेशी मुसलमान नसतील तेवढे बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान या इथे प्रत्येकाला घर देऊन ठेवलेले आहेत, प्रत्येकाला आधार कार्ड देऊन ठेवलेले आहेत. प्रत्येकाच्या घरात कदाचित इकडल्या असलेल्या हिंदू समाजाच्या घरी पाणी येत नसेल, पण हे जे काय रोहिंगे आणि बांगलादेशी मुसलमान इथे राहतात प्रत्येकाच्या घरामध्ये नळ. आणि हे कोणी दिलेलं आहे, कशाला दिलेलं आहे? कोण आहे लोकांचा बाप जो आपला नाकावर ठेचून आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये या बांगलादेशी आणि रोहिंग्याचे लाड जे करतायत ते नेमकं कोण आहेत? तुम्ही मला सांगा. जेव्हा फाळणी झाली, जेव्हा पार्टिशन झालं, तेव्हा पाकिस्तान हे मुसलमान राष्ट्र म्हणून ओळखलं गेलं. जिथे लोकसंख्या सगळी मुसलमानांची आहे त्या पाकिस्तानमध्ये मुसलमान राष्ट्र म्हणून पाकिस्तान ओळखलं गेलं. आणि ज्या देशामध्ये, ज्या भारत देशामध्ये हिंदूंची लोकसंख्या जास्त आहे, 90% हिंदू आहेत, त्या भारताला आपण हिंदू राष्ट्र म्हणून आपल्याला ओळख मिळालेली आहे. पण आज जरा तुम्हाला सगळ्या जणांना विचारायचं आहे, हे जे काय मानकुड, शिवाजीनगर आणि ह्या परिसरामध्ये राहणारे माझे हिंदू समाजाचे जे लोक आहेत, तुम्ही आज जरा ह्यांच्या मोहल्ल्यामध्ये तरी जाऊ शकता का? उभं राहून तिथे जय श्रीरामचा नारा तरी देऊ शकता का? आज आपल्याला हा मोर्चा इथून का वळवायला लागला? कारण का पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तिथे जाऊ नका, तिथून गेलं तर काही होऊ शकतं. एवढी दहशत ते लोकांनी तुमच्या मुंबईमध्ये, हिंदूंच्या मुंबईमध्ये तयार करून ठेवलेली आहे की आज तुम्ही त्यांच्या एरियामध्ये पण जाऊ शकत नाही, त्यांच्या एरियामध्ये चालू शकत नाही. त्यांच्या एरियामध्ये तुम्ही उभं राहून तुमच्या देशात, तुमच्या राज्यात, तुमच्या मुंबई शहरात जय श्रीराम आणि वंदे मातरमचा नारा पण देऊ शकत नाही. एवढी धाक आणि भीती या रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांनी तुमच्या मुंबईमध्ये तयार केलेली आहे बांधवान. आणि आपण सगळेजण खुल्या डोळ्यांनी बघतोय. ही परिस्थिती पाकिस्तान मधली नाही आहे. पाकिस्तान मध्ये अशी परिस्थिती असते तर मान्य होतं की ठीक आहे, मुसलमानांचं राष्ट्र आहे, मुस्लिम राष्ट्र आहे, इस्लाम राष्ट्र आहे, तिथे अगर आपल्याला जय श्रीराम म्हणायला देत नसतील तर का ठीक आहे, तिकडे आम्ही हिंदू म्हणून आम्ही अल्पसंख्या आहोत, मायनॉरिटी आहोत. हो, पण ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या मुंबईमध्ये, ज्या भारतामध्ये हिंदूंची लोकसंख्याच अगर 90% असेल आणि
उरले फक्त 10% मध्ये हिरवे साप अगर वळवळीत असतील आणि तरी तुम्हाला तुमच्या हक्कानी तुम्ही श्वास घेऊ शकत नसाल तर मग तुम्हाला हिंदू म्हणून तुम्हाला स्वतःला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे का हा प्रश्न तुम्ही आज स्वतः प्रत्येकाला विचारला पाहिजे. हे काय कोणाचं सरकार तुम्हाला माहित नाही? कोण देशाचा पंतप्रधान तुम्हाला माहित नाही? आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या नजरेखाली कोणावरही अन्याय आमच्या देशामध्ये आम्ही होऊन देणार नाही ही शपथ आम्ही हिंदू म्हणून आजच्या निमित्ताने येथे घेतो. कोणीही आमच्या राज्यामध्ये कुठल्याही हिंदूला कुठल्याही वाकड्या नजरेने अगर तुम्ही पाहिलात तर तुमचे काय डोळे आम्ही जाग्यावर ठेवत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. हे सर्व धर्म समभावाची भूत ते सर्व धर्म समभावाचा ठेका हा काय फक्त हिंदूंनीच घेतलेला नाही की आपल्यावर आहे फार मोठी जबाबदारी आहे. मुंबईमध्ये राहून जो हिंदू समाज आहे या मानखुर्द शिवाजीनगरचा जो हिंदू समाज आहे तुम्ही कुठल्याही भीती न बाळगता हिंदू म्हणून जेव्हा आमच्या या परिसरामध्ये फिराल हक्काने जिथे असेल तिथे जय श्रीराम म्हणाल. कोण कोणाचे मोहल्ले नाही आहेत. मुंबई ही आपली आहे. मुंबईचा डीएनओ हिंदू आहे आणि जिथे पाहिजे आपण तिथे जय श्रीरामचा नारा म्हणायचा म्हणजे म्हणायचा. अगर कोणी तुम्हाला थांबवलं तर फक्त एक कॉल आम्हा लोकांना करा. पुढे काय करायचं आहे ना त्याची सगळी काळजी आम्ही लोकांनी घेऊ. मग तो दाढी कुरवळत कसा जय श्रीराम म्हणतो ना हे आमच्यावर सोडा. म्हणून या निमित्ताने परत एकदा आपल्या सगळ्या जणांना मी मनापासून आभार मानतो की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात. हिंदूंची ताकद दाखवली आणि यापुढे या कार्यक्रमानंतर कोणीही काही मस्ती केली आम्ही तर सुखरूप घरी जाऊ पण आमच्या अंगावर कोण आला तर आम्ही पण शिंगावर घेणार एक लक्षात ठेवा. MFA Films International present Him Ratna Award 2024 coming soon. The biggest award show. Registration open now. Inviting nomination form. Social worker, NGO, individual, education, hospitality management, health care, sports, fashion and lifestyle, film industry, news and media. Apply for award today. Call now. मैं फैसल खान, क्या आप पत्रकार बनना चाहते हैं? अगर आपके अंदर है सच सामने लाने का साहस, हम देंगे आपको मौका सच सामने लाने का. टुडे इंडिया न्यूज आपको दे रहा है मौका आने वाले समय का देश के नंबर 1 न्यूज चैनल के साथ पत्रकारिता के गुण सीखने का. तो तुरंत संपर्क कीजिए. मैं फैसल खान टुडे इंडिया न्यूज में आप सभी दर्शकों का स्वागत करता हूँ. इस वक्त हम मौजूद हैं मुंबई के आजाद मैदान